सर्वत्रच निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत। तर पालघर जिल्ह्यामध्ये आता महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला असला तरी महायुती आणि बहुजन विकास आघाडीने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केला नाहीये। एका बाजूला देशामध्ये मोदी लाट येणार असं म्हणतात, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीची लाट आल्याचं पाहायला मिळालं। पालघरमध्ये शिवसेना उभाटा व भाजपाला मोठा धक्का लागलेला आहे। भाजपाचे उपाध्यक्ष यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश झालेला आहे। पालघरच्या बालेकिल्ले ठाकरे व भाजपाला मोठी खिंड पडली आहे। पालघरमध्ये काल झालेल्या सभेनंतर ठाकरे गटाच्या बडे नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांची घेतली भेट। शिवसेना ठाकरे गटाचे डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आलाय। काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे। आपल्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, कोणतीही माहिती दिली जात नाही। अद्यापही आमच्या कोणत्याही समस्येवर समाधान आमच्या पक्षाकडून करण्यात आलेलं नाहीये। आमची नाराजी ठाम आहे। सत्तेत असले तरी आरोग्य सेवा नाही, रस्ता सेवा नाही, तसंच आदिवासीयांसाठी कोणत्याही सुविधा नाही। तर आदिवासीयांचा विकास करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर व बहुजन विकास आघाडीचे कामगार नेते राजीव पाटील हे योग्य नेते वाटतात असं म्हणत भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास 200 नागरिकांसोबत बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलाय। डहाणूचे सुरेश पाडवी भाजपा उपाध्यक्ष पालघर जिल्हा, अभिजित देसाई भाजपचे आदिवासी आघाडीचे सरचिटणीस तसंच गंजाडचे सरपंच, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला। याचबरोबर नागरिकांनी देखील भव्य असा पक्षप्रवेश केला। यावेळेस डहाणू व तलासरी येथील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। जाणून घेऊया यावेळेस बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांचं काय म्हणणं आहे, तसंच या ठिकाणी पक्षप्रवेश झाल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं देखील काय म्हणणं आहे। किती जणांचा पक्षप्रवेश? तलासरी आणि डहाणू परिसरातील म्हणजे तलासरीचा शिवसेना तालुका प्रमुख आणि डहाणूचे तालुका प्रमुख असे 2 अशोक भोईर आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। सर, आपला उमेदवार कधी जाहीर होणार आहे काय? तुम्हाला काल बोललो मी 4 दिवसात 6 दिवस मी 8 आठवड्यात आम्ही आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे का उमेदवारांची गर्दी जास्त आहे। त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमताने एक उमेदवार करायचा। आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती शेकडो कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत, नेमका या कार्यकर्त्यांना आपल्या काय शुभेच्छा असतील? आणि नाही, आपण लोकांच्या कामाकरता स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही। आपल्या परिसरातले मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि रोजगार, तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल ते सहकार्य करू। कारण का शेवटी त्यांनी स्वतःकरता काही मागितलं नाही, आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न आहे का तिकडून आम्ही आमच्याकरता पाणी आणायचं पण त्यांना जायचं ना, हा न्याय असूच शकत नाही। त्याच्यामुळे मी तर हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून लाईनी आल्या तिकडूनच्या सगळ्याच गावांना ते तुम्ही कधीही जाऊन चेक करू शकतात का सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलं आहे का ज्या गावाचं पाणी आणतोय त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईपलाईन पण येते त्या पाईपलाईनवर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे। माझं नाव अशोक माधव भोईर, मी शिवसेनाचा गेल्या 7 वर्षापासून तालुका प्रमुख आहे। सध्या मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये तालुका प्रमुख डहाणू तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होतो। आज मी माननीय आदरणीय हितेंद्र आप्पा यांच्या नेतृत्वाखाली, नानांच्या नेतृत्वाखाली आणि राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने या बहुजन विकास आघाडीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। त्याचं कारण असं की आमचा ग्रामीण पट्टा हा अतिदुर्गम भाग आहे, म्हणजे जव्हार, मोखाडा किंवा डहाणूचा पूर्वेचा भाग, त्या ठिकाणी कुठलीही कंपनी वगैरे आमच्या शेजारी ग्रीन झोन असल्यामुळे आमच्याकडे कुठलीही कंपनी नाही आणि स्थलांतर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे वसई विरारकडे, ते गुजरातकडे असेल। नेमकं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण हा प्रवेश करण्याचा काय करतो? त्या ठिकाणी आमची गोरगरिबांची त्या ठिकाणी मूलभूत गरजा ज्या होत्या त्यांची ही कामं आमची होत नव्हती
आम्हाला जेव्हा सामान्य लोकांपर्यंत आम्ही सांगितलं ना की आरोग्याचा विषय असेल, स्थलांतराचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, आज हे शिक्षण आम्हाला तिथं गुराढोरांसारखं मिळते. आज आमच्या मुलं ही शिक्षणासाठी कितीतरी लांब नेऊन ठेवावं लागतात. तिथं कुठे ते पाचगणी असेल, आळेफाटा असेल, पुणा असेल, आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था होऊ शकत नाही का? आम्ही आमची मुलं इतक्या लांब ठेवायची म्हणजे आम्ही शिक्षण संस्था झालं की पोषणासाठी नेऊन ठेवतो आहे ना. आदिवासी विकास विभागाच्या कितीतरी आश्रमशाळा या ठिकाणी आहेत, पण आमच्या मुलं ही तिथं शिकत नाही. 10वी गेल्यानंतर त्यांचं शिक्षण हे चांगलं दर्जेदार नसल्यामुळे ती मुलं पुढे जात नाही आणि शिक्षणापासून वंचित राहतात. अशा पद्धतीने आम्हाला दर्जेदार शिक्षण म्हणजे आमच्या डॉक्टर, इंजिनियर मुलं ही झाली पाहिजेत. आजही आम्ही त्यापासून वंचित आहोत. किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे? आतापर्यंत आम्ही 700 ते 800 कार्यकर्त्यांनी आता आज प्रवेश केलेला आहे. यापूर्वी तुम्ही ज्या पक्षामध्ये होता त्यामध्ये नाराजीचं नक्की काय कारण होतं? नाराजी वगैरे असं काय नाही, पण स्थानिक जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले आत्तापर्यंत. म्हणजे आता तुम्ही सांगाल की आम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे तुम्ही आहात, मग तुम्ही त्यांच्याकडे का रोष व्यक्त करता? तर खरं सांगायचं तर 2 विधानसभेचे आमदारांच्या वेळेस त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 12-12 हजारचा लीड मिळाला आणि त्या वेळेस आमची अपेक्षा असते की बाबा गोरगरिबांना जे आपण आश्वासन दिलेले ती कामं पूर्ण झाली पाहिजे. ती झाली नाही आणि पुन्हा आम्ही असे उमेदवार दिले त्या ठिकाणी तर आम्हाला आमच्या गोरगरिबांचा प्रश्न हा सभागृहात मांडू शकतील नाही. असे जर उमेदवार असतील तर मग ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही आज प्रवेश केलेला आहे.